ऐका राजांनो, भावांनो, हे सत्य कशासाठी आहे? हे सत्यासाठी नुसतं माऊली तुकोबा सांगून चालत नाही राजांनो. कारण अरे छत्रपती जर सांगितलं नाही ना, अरे जेवणामध्ये जर मीठ नसेल तर त्या जेवणाला चव नसते राजांनो. तसं छत्रपती म्हणजे माझ्या ज्या असणाऱ्या वारकरी संप्रदायाचं आधारस्तंभ आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. अरे तुमच्या आमच्या पुरुष मंडळींच्या कपाळावरची टोपी दिसते ना, आणि माता भगिनींच्या कपाळावर कुंकू दिसतंय ना, त्याचा अधिकार आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजांनो, एक लक्षात ठेवा. अरे राजा जन्माला आला नसता तर माझ्या माता भगिनींचं रक्षण कोणी केलं असतं. म्हणून त्या छत्रपती शिवाजी राजांची आई आज खऱ्या अर्थानं जन्माला येण्याची गरज आहे. पण इथं कोणाला जिजाऊ होऊच वाटत नाही. कारण जिजाऊ अशी होती ना, माझं मेलं तरी चालेल पण माझं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, स्वराज्य टिकलं पाहिजे, स्वराज्याची एक स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे. माझ्या शिवाचा प्राण कंठ हातामध्ये घेऊन फिरत होते राजांनो, एक लक्षात ठेवा. हे शिवबा, हे स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे. अरे देह गेले तरी चालेल पण माझ्या स्वराज्यातल्या एकाही स्त्रीला वाकड्या नजरेने कोणी बघायचं नाही. राजेगावचा बाबाजी गुजर भर चौकामध्ये जी स्त्री दिसेल ती स्त्री आपल्या घरी घेऊन यायचा आणि आपल्या मनाची हौस भागवायचा. त्याच बाबाजी गुजराची बातमी छत्रपती शिवाजी राजांच्या कानावर गेली. राजांनी येसाजी कानकाला पाठवलं आणि त्याच ठिकाणी येसाजी कानकानी जावं, बाबाजी गुजरांना घेऊन यावं आणि बाबाजींना प्रश्न विचारावं. बाबाजी, तुमच्या गावातल्या स्त्रिया म्हणजे माता भगिनी तुम्हाला वाटत नाही का? हे प्रश्न विचार होतो 13 वर्षाचं पोरग. ते तू स्वतःला जर राजा म्हणत असाल तर मी तुला मानायला तयार नाही. मला मुघलांनी ही निजानकी दिलेली आहे. माझ्या गावच्या स्त्रियांवरती अधिकार माझा आहे. एवढं वाक्य वापरलं. छत्रपती शिवाजी राजांची तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणाले, बाबाजी इथून पुढे जर माझ्या स्त्रियांकडे वाकड्या नजरेने जर बघशील ना तर आता काय करतोय बघ तुझं मी फक्त. आणि त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांनी त्या बाबाजी गुजरांचे हात आणि पाय तोडून टाकले आणि एका झाडाखाली चौथारा बसवला आणि बायकांना सांगितलं आपल्या पायातली एक एक चप्पल घेऊन या आणि याच्या मुस्काटात हाना आणि जाताना याच्या तोंडावर थुंका. आणि ही बातमी महाराष्ट्रभर जाऊ द्या. ही बातमी महाराष्ट्रावर गेली की राजाच्या महाराष्ट्रामध्ये जर स्त्रीकडे वाकड्या नजरेने जर कोणी पाहिलं तर छत्रपती शिवाजी राजा त्याला शिक्षा करतो. त्याचे हात पाय कलम करून टाकलं जातं. आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहा, जर चुकीचं वागलं ना राजांनो लगेच बुलडोजर. आता बुलडोजर शिवाय कामच नाही. त्यामुळं ते काही करणारे सुद्धा जरा त्यांना भीती जरा बसलेला राजांनो, एक लक्षात ठेवा. म्हणून माझे जिजाऊ जन्माला यायला पाहिजे राजांनो. आज जिजाऊ जन्माला येत नाही तर छत्रपती येतील कुठे? ऐका जरा, ते जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला ओ बापाचा.
बापाचा बाप म्हटलं गेलं, कारण छत्रपती शिवाजीराजे म्हणजे कर्दन काळ कुणाचा? मुघलांचा, निजामांचा, इंग्रजांचा. म्हणून या 12 मावळांकडे बघण्याची त्याची हिंमत झाली नाही राजांनो, औरंगजेबाची सुद्धा. म्हणून आजही त्या छत्रपती शिवाजीराजांचा दरारा आजही आपल्याला पाहायला मिळतो. अरे त्यांची मंदिरं नसेल तरी काय झालं, पण त्या राजाचं नाव अख्ख्या जगामध्ये गाजतंय. एकची राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव आडवा फाडला. मोठे मोठे ते घरदार त्यांनी किती केले फार. मोठे मोठे ते घरदार त्यांनी केले फार. शिवरायाची तलवार, म्हणून बाबांनो या महाराष्ट्रावरती खऱ्या अर्थानं आज गरज आहे एका सर्वसामान्य आणि चांगल्या नेतृत्वाची. 1-1.5 वर्षापूर्वी मराठवाड्यामधील झरांगे पाटलांसारखं एक नेतृत्व पुढे आलं आणि माझ्या मराठी माणसावरती, माझ्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांची फी पूर्ण माफ झाली पाहिजे म्हणून रात्रंदिवस तो बाबा झगडतोय. म्हणून मराठा उभा राहिला आणि मराठा त्यांच्या पाठीमागे काय करू लागला? काय का हे उचल तुझी तलवार मराठ्या, उचल तुझी तलवार. शपथ तुला शिवछत्रपतीची घेऊ नको माता. शपथ तुला शिवछत्रपतीची घेऊ नको माता. शपथ तुला शिवछत्रपतीची घेऊ नको माता. आता बरंच सांगण्यासारखं आहे, वेळ संपलेला आहे. पण जाता जाता छत्रपती शिवाजी राजांनंतर या महाराष्ट्राला जे नेतृत्व लाभलं, 8-10 वर्षापूर्वी ज्यांचा अंत झाला राजांना, उभा महाराष्ट्र रडत होता, तर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. पवाडे कोणाचे गायले जात नाही, गुरुजी पवाडे गाण्यासाठी त्यांचं कर्तृत्व लागतं राजांनो. आणि त्या कर्तृत्वासाठी ज्यांचे गरजेता पवाडे कळी काळ पाया पडे. तुकाराम महाराजांचे पवाडे गायले गेले, माऊलींचे पवाडे गायले गेले, संतांचे पवाडे गायले गेले. त्याचं कारण एक होतं, तर त्यांनी नेतृत्व केलं राजांनो, आणि निस्वार्थीपणाने नेतृत्व केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी नेतृत्व केलं. अरे मुंबई जर पेटली तर एक क्षणामध्ये जर बाळासाहेबांनी आवाज दिला ना, काय चाललंय रे, ती मुंबई पेटलेली विझत होती. आणि पेटवायला सुद्धा आवाज दिला ना, अरे का तुम्हाला पाहवता काय, का पेटले जात नाही नव्हे, क्षणामध्ये मुंबई पेटत होती, महाराष्ट्र पेटत होतं राजांनो. त्या बाळासाहेबांसाठी एक पद पवड्याचं मी म्हणतो, शेवट संपलेली आपली. महाराष्ट्राचा इंदूर दे, महाराष्ट्राचा इंदूर दे, सम्राट म्हणून गाजला. शिवसेना प्रमुख एकच साधला, शिवसेना प्रमुख एकच साधला, शिवसेना प्रमुख एकच साधला, शिवसेना प्रमुख एकच साधला.
सूर्याला सुद्धा त्याचं काम नोंद घ्यावी लागली. हे अशी करती पाहून धरती सूर्य चंद्र लाजला लाजला लाजला. हो, आणि ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना माझा दंडवट आहे राजांनो. आणि ही माणसं माझ्या महाराष्ट्राने दिलीत राजांनो. ही जी माणसं महाराष्ट्राने दिलीत की एक एक योद्धा आहे ना राजांनो, ते भारताच्या कामाला येणारी माणसं होती राजांनो. म्हणून जगाना, असं जगाना की तुमचा हेवा वाटला पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं दर्शन आजच्या